चला फास्टली खेळायचं, क्षेत्ररक्षण लगेचच लावायचं आपण. चला आदर्श खरड संघ आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करायचे आपण. चला नाही तर दोन्ही संघाला पेनल्टी दिली जाईल, एक एक षटक कमी खेळवला जाईल, यावरती लक्ष असू द्या. आता या दोन्ही संघाचा विचार केला, दोन्ही संघ एकाच गावातले पाहतो आपण आणि आता ही लढाई होती फक्त पाहतो आपण. ज्याचा खेळ चांगला राहील त्याला मात्र पुढे. चला सामना स्टार्ट राहील, यावरती लक्ष असू द्या पंच. चला आदर्श खरड संघ आपण जर उशीर केला तर मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. खरड बी संघ टाइम अलर्ट केला जाईल, यावरती लक्ष असू द्या. प्रत्येक 5 मिनिटांमध्ये पहिला षटक फेकायचं आहे आपल्याला. पहिल्या षटकामध्ये पाहतो आपण गोलंदाज सज्ज झाला, गोलंदाजी मार्कवरती सध्याच्या घडीला सौरभ पाहता आपण. सौरभ पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. पहिला चेंडू फेकण्यासाठी चला फास्टली खेळायचा, यावरती लक्ष असू द्या, कारण एक षटक कमी खेळवला जाईल, यावरती लक्ष असू द्या. तीन ओव्हरचा 3 षटकाचा सामना खेळवला जाईल. पहा विकेट हॅट्रिक साठी आदरणीय मनीष म्हात्रे यांच्या वतीने 5000चा पारितोषिक लावला गेला. खोलात टाकलाय, खोदून काढलाय आणि यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण होता टोपीवाला, त्याला आता टोपी घातली सध्याच्या गाडीला आशिष या फलंदाजाने. कारण आशिषचा झेल होता, तो झेल पकडायचा होता. हा झेल भरपूर काय सांगून जाईल खरड बस संघाला. टोपीवाल्या तू मेलाच घऱ्या, घरी गेला ना का तुझे उपटी घालतील ती 2-3. मॅन ऑफ द मॅच एक पेंडिंग सुद्धा आहे खरड बस संघाची. हो रिवर्स टर्न केला आणि आशिषचा झेल सोडला होता. म्हटलं जातं ना मेलेला कोंबडा जिवंत झालाय आणि हा पाहतो आपण ठोकलाय हा षटकार आणि बीमर सुद्धा पाहतो आपण. म्हटलं जातं ना घर फिरले का घराचे वाशे सुद्धा फिरला. टोपीवाल्या तू मेला गड्या, काय सांगायचं आता बाबू. तुझा ना काय खरा, तू घरी गेला का तुला लय भोसड्यात येतील गड्या. पुन्हा एकदा तयार, राईट मोडतो विकेट, स्ट्राईक एंडला फलंदाज आशिष. हो पुन्हा एकदा भरपूर चांगला फटका आणि या वेळेस मात्र काय फटका, या फटक्यामध्ये ताकद नजाकत. चेंडू जातोय सीमा पार, येतोय षटकारानंतर हा दमदार चौकार. ओहो या वेळेस मात्र काय घडतंय, या मॅचची गोल्डन विकेट हाताला चिपकली आहे आणि आशिष म्हात्रेचा खेळ संपला. बिग विकेट डाऊन. आपण आशिषने हाकार माजवला तर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर पहिला पण पुन्हा एकदा चौकार आला होता. कदाचित पहिल्या चेंडूवरती 2 आल्या होत्या, त्या ठिकाणी आशिषची झेल सोडली होती जरूर. त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार पहिला पण. टोटल पाहता पण आदर्श खरड संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. सचिन आलाय मैदानाच्या आतमध्ये.
पुन्हा एकदा सज्ज झाला. हो पुढे सरसावून थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पाहता आपण. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. भरपूर चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला गोलंदाज आशिष सरकार. विकेट मात्र कॅरी केलाय गोलंदाजाने. सौरभला पाहता आपण गोलंदाजी मार्क वरती. जरूर पहिल्या चेंडूवरती मात्र थोडासा आक्रमक रूप धारण केलं होतं आशिषने आणि त्या आशिषला मात्र माघारी परतवलाय सौरभने. सलगच 2 चेंडू मात्र डॉट फेकल्या सौरभने. हो पुन्हा एकदा जागा बनवली आहे आणि त्यानंतर फटका हा एक्झिक्यूट केला. चेंडू जाईल सीमा पार. सचिनच्या बॅट मधनं हा हेवन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. संपला गेलाय. पहिल्या षटकानंतर टोटल पाहता आपण 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आदर्श खरड संघ पाहता आपण. आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना सध्याच्या घडीला पाहिला आपण संघ खरड ब संघ पाहतो आपण. कारण पहिल्या षटकामध्ये 17 आल्या जरूर. त्यानंतर पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये ऋतिकला पाहता आपण. ऋतिक आणि उर्फ बुवा गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्क वरती. ध्रुवाला पाहता आपण गोलंदाजी मार्क वरती. चला टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. कारण 10 मिनिटाच्या आतमध्ये 2 षटकं फेकायचे आहेत आपल्याला. कारण 3 षटकाचा सामना पाहतो आपण. गोलंदाज पाहतो आपण. धुर्या पाहता आपण. गोलंदाजी मार्क वरती धूरकड्या बॉलर. हो काय फटका आहे. कव्हर डाईव्हचा फटका न जागत पाहतो आपण. टोपीवाला आहे गड्या. अशी जरा काहीतरी फिल्डिंग कर ना. तू घरी गेल्यावर भोसड्यात येतील तुला. यो जाडा कॅप्टन आहे ना तो लय बेकार आहे गड्या. तो मैदानात काय ना बोलणार तुम्हाला. घरी गेल्यावर मीटिंग झाली ना का मग तो बेकार. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहिले आपण 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. भरपूर सारा वेळ खर्च करताय आपण. यावरती लक्ष असू द्या कारण वेळेचा पूर्णपणे बंधन असेल. 10 मिनिटाच्या आतमध्ये 2 षटकं फेकायचे आहेत. त्यानंतर सज्ज झालाय पाहता आपण VRCC उसाटणे संघ. या सामन्यामध्ये 2 संघ बाजी मारेल तो थेट 2 हात करील VRCC उसाटणे संघापुढे. पुन्हा एकदा क्रॉसेस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न पाहता आपण. रिव्ह्यू घेतला गेला काय पंचांकडनं पाहता आपण. हा डिसिजन पाहता आपण. पंचांनी पाहता आपण. हा पंचांचा आहे कदाचित. हा डिसिजन पाहता आपण पंचांकडनं आलाय आणि हा डिसिजन पाहता आपण. हा चेंडू वाईट असेल निश्चितच पाहता आपण. पंचांना थोडासा डाऊट होता त्याच कारणाने पाहता आपण स्टेजच्या जवळून थोडासा लाईन मिस केली होती चेंडूने. वाईट चेंडू फेकला. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. हो यावेळेस मात्र उडवला चेंडू. बॅटच्या रडार मध्ये चेंडू पाहतो आपण. टोपीवाला आहे पण टोपीवाला राहील बनून. टोपीवाल्याच्या वरून जाईल. हा येतोय रामदेव बाबा पतंजली षटकार सचिनच्या बॅट मधनं. डीजे वाला काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला बाहू बॉलिंग करतोय तर एका साईडला भाऊ फलंदाजी करतोय. म्हणजे घरातूतला पडा झाला का काय. काय सांगायचंय. नको जीव झालाय. खरट करा हो. तुम्ही टीव्ही बंद करून ठेवा गड्या हो. काय सांगायचंय. नको जीव झालाय. या इथं आम्हाला हैराण केला. चला चेंडू द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. चला नवीन चेंडू दिला जाईल. चला नवीन चेंडू द्यायचा लगेचच आपण. चेंडू जर हरवला असेल तर दुसरा चेंडू लगेचच द्यायचा. चला बॉलमॅन
लगेच चेंडू पुरस्कृत करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्या सध्याच्या घडीला. आदर्श खरड संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. पाहतो आपण एक गडी बाद. जरूर आशिषचा विकेट आलाय, त्यानंतर मात्र सचिनने जबाबदारी घेतली मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यानंतर पाहता आपण फलंदाज त्याच्या सोबतीला उर्फ बुवा, ऋतिक उर्फ बुवा पाहता आपण. तो पण भाऊसच, म्हणजे काय सांगायचं आहे, नको जीव झालाय आम्हाला. कॉमेंट्री करूची न वाट, तुम्ही काय सांगलाय म्हणजे असं झालो का आम्ही पोलीस आहोत भांडणं सोडवायला काय. हे कोर्टाचा झाला, हाय कोर्टात झालाय निषेध. चला फास्टली गेलायचं पंच, टाइम अलर्ट असेल. बापू गाड्या सोडायच्यात आपण लगेच. हो पुन्हा एकदा उडवला आणि या वेळेस मात्र समोर समोर पाहता आपण हा दमदार मायटीड A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. हो तुला काय सांगायचं आहे, घरात बायकांची भांडणं व्हायची, काय सांगायचंय, नको जीव झालाय. चला फास्टली गेलायचं आहे, फास्टली गेलायचं आहे, यावरती लक्ष असू द्या. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. कारण पाहता आपण सध्याच्या घडीला 3 षटकाचा सामना, दुसरा षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू फेकल्यात, धावा खर्च केल्यात, अद्याप 12 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला फलंदाज सचिन. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पहा, झेल होती, झेल होती. आता तू बारक्या मेला, काय सांगायचंय, नको जीव झालाय. झाला तोही गरीब भाव आहे, म्हणजे आता घरात निक्की 100% भांडण होईल. 100% जाता 101%. पुन्हा एकदा झेल सोडली आहे, या झेलची किंमत आता मोजावी लागेल खरड ब संघाला. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय फलंदाज बुवा. चालू बुवा तर नाही हो, असाच काहीतरी वाटत हो मला. या बुवात काहीतरी गडबड आहे. धुऱ्याचा कडलाय धुरगड्या, काय सांगायचं, धुऱ्या मरल गावांजला गेल्यात का उपटी घालतात याचे 2-3. पुन्हा एकदा तयार राईट मोर द विकेट. हो खोलात टाकलाय, खोदून काढलाय, टोपीवाला आहे ते, टोप्या फोडू नको, काय सांगायचंय तुझं लय धरजल, कारण गावाच्या कडालाच हेडली बसले. पुन्हा एकदा सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहिले आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. आदर्श खरड जाऊन पोहोचला 33 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. चला फास्टली गेलायचं, स्ट्राईक एंडला सज्ज झालाय पुन्हा एकदा सचिन, ज्याच्या बॅट मध्ये 2 षटकार जरूर आल्यात. म्हटलं जातो ना चकोबार चकोबार चकोबार, 5 रुपये में 1 और 10 रुपये में 3. एकूच गावा निघू नको, कारण सगळे काही काय लागतील तुला, कारण ही एकच गावाची लढत आहे. काय सांगायचं, देशील तर 10 रुपयाला 2 दे, पण 3 नको द्याव, अजिबात द्याव नको, कारण काका काकांचीच भांडणं होईल आता. पुन्हा एकदा तयार राईट मोर द विकेट, गोलंदाज दूर कड्या. पुन्हा एकदा हो चांगला होता, खोलात टाकला होता हा चेंडू. सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने पाहतो आपण सचिन दुसरी घेण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर आलाय त्या ठिकाणी, सिंगल आली आणि पाहतो आपण 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. 2 षटकानंतर टोटल पाहतो आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. चला टाइम अलर्ट असेल, यावरती लक्ष असू द्या. ड्रीम ट्रॉली आली, आता काय सांगायचं याला, अरे त्या बाया 50-50 वरी खेळत्या आणि या 2 वरी खेळला तर दमलं गडी. काय सांगायचंय, जसं काय मोठा डोंगर चढलात, काय सांगायचंय, नको जीव झालाय. अजून लग्न आहे ना झाली तरी पाणी पाजायला लागलं, काय नको जीव झालाय. चला फास्टली खेळायचं, यावरती लक्ष असू द्या, कारण 3 षटकाचा सामना पाहतो आपण. 3 षटकाचा सामना असताना दोन्ही संघ पाहतो आपण एकाच गावाचे, एका साईडला पाहतो आपण खरड ब संघ आणि त्यानंतर पाहतो आपण आदर्श खरड संघ. टोटल पाहता आपण 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 2 षटक फेकल्या गेल्या, 2 षटकानंतर 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा षटक शिल्लक आहे, या षटकामध्ये टार्गेट सेट होईल. कदाचित 10चा विकेट पडलाय, पण त्या आदर्श संघाला काही फरक पडला नाही, कारण यो खैसा येळा जो मैदानात, काय सांगायचं,
कैसा सारखाच बोल मारितो याना बॅटील कुइलो तर ना लायली लय हानी तो गडी बोल बेकार आवडी रात झाले तरी हानी तो चला फास्टली केलायचा याने नक्की गायमुखाच्या डोंगरावरून आणले का काय कुलू नको जीव झालाय हो या वेळेस मात्र पाहता आपण फिरवलाय चेंडू पाहता आपण गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती सध्याच्या घडीला मयूर मात्र पाहतो गोलंदाजी मार्क वरती आणि हा ही पाऊस पाहता म्हणजे काय सांगायचं आहे म्हणजे दोन घरा नुसतं ते या टीमांना बनेल्या तुम्ही नको जीव झालाय आमचाही काय सांगायचं आहे म्हटलं जातं ना मामा ठाकुर सपना भी भाग गई और अरुण भी भाग गया ओहो शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा ओहो बुम 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 काय सांगायचं आला तर धावत गेडी पण काय ना जमला गेल्या हो तोपर्यंत मात्र सिंगल झाली आहे कंप्लीट सिंगलच्या मदतीने पाहतो आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला दपटलावरती दाबा लागला गेला सध्याच्या घडीला 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड 35 दाबा दापटलावरती जोडल्या गेल्यात पुन्हा एकदा सज्ज झालाय शेवटचे 4 चेंडू शिल्लक पाहतो आपण 4 चेंडू मध्ये किती दाबा जमा करेल किती दाबा जमतील टार्गेट सेट होईल यावरती आता खरड संघाच्या पूर्ण नजरा लागल्यात कारण एकच गावाचे दोन्ही संघ पाहतो आपण आणि ते पाठीराखे पाहता आपण सध्याच्या आमच्या मुख्य व्यासपीठावरती या मॅचचा आनंद घेत असताना पाहता आपण पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राइक एंडला फलंदाज बुवा झाला आता हे बुवाले काय गडबड आहे का काय काय सांगायचं आहे नको जीव झाला हे बुवाले बुवा सगळं खतरनाक असतं का काय असा काय झालाय आता काय सांगायचं आहे नको जीव पुन्हा एकदा तयार राईट अमोर द विकेट हो फसवा चेंडू टाकला होता भरपूर चांगला फटका पाहतो आपण बुवाच्या बॅट मधनं हा येतोय बुवाला कालिंबा पासत असताना हा फटका दमदार चौकार असा गरा गरा फिरविन बुवा तुला मी गरा गरा फिरविन बुवा लय चालू बुवा येऊ पुन्हा एकदा तयार राईट मोर द विकेट फसवा चेंडू टाकलाय आणि फसवून गेलाय पाहतो आपण डॉट चेंडूची सांगता राहिली चला पाहत आपण बिमर साठी दिलासा असेल त्यानंतर रन आउट साठी दोनच साठी रिव्हर्स असेल चला फास्टली गेलायचा बुवा आपल्याच गावाच्या मॅचेत काय सांगतो काल चिडवतो तुला गावांजल्या हुसकाई दिलो हो या वेळेस मात्र यॉर्कर पाहता आपण आणि अपील सुद्धा केली होती मयूरने सिंगल झाली आहे कंप्लीट लेग बायच्या स्वरूपात पाहतो आपण दुसरीची मागणी केली जाते का आणि या वेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये सचिनची बॅट लागली कदाचित सचिन स्वतःवरती भरोसा दिलाय सिंगल आली आहे सिंगलच्या मदतीने पाहतो आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड शेवटचा चेंडू शिल्लक आहे शेवटच्या चेंडूवरती किती धाबा येतील षटकार आला तर 47 होतील टार्गेट चौकार आला तर 45 चा टार्गेट सेट होईल आता मात्र हे स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतो आपण षटकार किंग गणेश पाहतो आपण आता सागर मैदानाच्या आतमध्ये आला म्हणजे सागर ही भाऊस आहे तुम्ही नक्की घरान भांडणं लावून द्यायचं काम केलं वाटण काय सांगायचं आहे नको जीव झालाय पुन्हा एकदा तयार राईट मोर द विकेट शेवटचा चेंडू शिल्लक आहे फुल टॉस वरती फुल टॉल उचल करायचा होता आणि या वेळेस मात्र पाहता आपण पंचाचा इशारा येतो पाहतो आपण षटक संपलं गेलंय पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय डॉट चेंडू आलाय शेवटचा समीकरणचा विचार केला चेंडू पाहता आपण धापटलावरती धाबा जोडल्या गेल्यात पहिल्या सत्रामध्ये 40 धाबा 41 धाबेचा टार्गेट सेट केला टीम खरड बस संघा पुढे पाहतो आपण त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आदर्श खरड संघाने चांगली फटकेबाजी राहिली आहे खास करून सचिनची फलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये पनवेल परिसराचा आवाज स्वप्नील जी हवाले यांच्याकडे
पहिल्या डावामध्ये रमेश जिगिरा याच परिसरातील एक उत्तम समालोचक आणि सातत्यानं मनोरंजन त्यांच्या माध्यमातून केले जातं. आपण पाहिलं गेला फार चांगला त्यांचा आवाज आपण ऐकलात. लक्षवेधी मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिला डाव संपला गेला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आदर्श खरड टीमनं बनवल्या गेल्यात. आपण पाहतोय 40 धावा आणि 41 धाब्यांचं टार्गेट सेट केलं. आपण पाहतोय खरड बी टीम समोर. चला बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती आपली सलामी जोडे मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. यामधून विजय संघ VRCC उसाडणे टीमच्या अगेन्स्ट क्वालिफायरचा अंतिम सामना खेळेल. उसाडणे टीमच्या कॅप्टनला देखील विनंती आहे की आपण देखील सज्ज राहायचं. यामधून विजय संघ तुमच्या अगेन्स्ट नक्कीच अंतिम सामना खेळेल. आजच्या रात्रीतील आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आपण पाहतोय सौरभ आणि रोहित. अठरा चेंडू आव्हान कठीण. आपण जर का पाहिलं 41 धावा बनवायच्या आहेत. जर का एखादी पार्टनरशिप रचल्या तर नक्कीच सामना रफ अँड टफ होईल. कारण दोन्ही संघ एकाच गावातील आहेत. दोन्ही संघांचे एकमेकांचे डावपेच माहिती आहे. त्या अनुषंगाने सामना देखील भरपूर चांगला रंगेल यात मात्र शंका नाही. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सामन्याला सुरुवात होईल. आपण पाहिल्या गेल्या खऱ्या अर्थाने जय भोले क्रिकेट संघ कुशुल्या आयोजित व ग्रामस्थ मंडळ कुशुल्या यांच्या संयुक्त विद्यमानाने ही दमदार आमदार चषक आपण स्पर्धा पाहतोय. सामना जर का आपण पाहिल्या गेल्या एकाच गावातील दोन महासत्ता एकमेकांच्या अगेन्स्ट खरड आणि खरड बी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पहिला डाव संपला त्यामध्ये आदर्श खरड टीमने बनवल्या 40 धाबा आणि 41 धाब्यांचं आव्हान ठेवला. समोर सामना करायला वेळी सौरभ ऑन स्ट्राईक वरती. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. लॉंग ऑफला आपण पाहतो अप्रतिम झेल टिपला जातो. सेलिब्रेशनला जवाब आणि पहिला करारा झटका गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर सौरभच्या स्वरूपात. एकतर्फी होईल का सामन्यामध्ये रंग भरले जातील हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज आपण जर का पाहिलं गेला अतुलनं पहिला काटा काढण्याचा प्रयत्न केला आणि पहिला मात्र फलंदाज बाद केला. 0 धाव संगती. गोल्डन डकचा शिकार ठरला. आपण पाहतो फलंदाज सौरभ. वन डाऊन साठी फलंदाज दाखल झाला. यावेळेस आपण पाहतोय मयूर. एखादी पार्टनरशिप रचणं फार महत्वाचं राहील कारण आपण पाहिलं गेला 41 बनवायच्या म्हणजे भरपूर मोठं आव्हान आहे. ते आव्हान जर का चेस करायचं असेल तर इथून मात्र आक्रमण करणं देखील फार महत्वाचं राहील. मात्र एखादी चांगली साजेदारी रचना तेवढंच महत्वपूर्ण असेल कारण संघाचा प्रमुख फलंदाज सौरभ स्वस्तात बाद झालाय आणि इथून मात्र येणाऱ्या फलंदाजाला स्वतःवरती जबाबदारी घेऊन एक जबाबदारीने चांगला खेळ करणं अपेक्षित राहील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस पाहावं लागेल शरीराचा भेद घेणारा चेंडू आपण पाहतो अपील जरूर पाहायला मिळेल. मात्र इष्टांच्या मागे थोडंसं चातुर्य आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाले. आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट झाली. आपण पाहिल्या गेल्या आणि इथून डावाची सुरुवात झाली. दुसरी आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये 40 बनल्यात 41चं आव्हान ठेवले. ते आव्हान कशा रीतीने चेस होईल हे देखील पाहणं तेवढेच महत्वाचं असेल. आपण पाहतोय चला स्पीडअप करायचं. खरड हे संघ आपल्याला देखील विनंती आहे अन्यथा आपल्याला देखील पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. वेळेला महत्व द्या. आपण जर का पाहिल्या गेला अद्यापही एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. संघ जाऊन पोहोचलाय 1 वरती 1 गडी बाद असताना खरड बी टीम प्रचंड वेगवान चेंडू आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूकडे अपीलने पंचाने अपील उचलून धरले आणि विकेटचा पतन. दुसरा झटका लागेल यावेळेस खरड बी टीमला.
दिलेत खरड बी टीमला आणि फक्त एक सिंगल धाव ती देखील लेग बायच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ध्रुवला आपण पाहतोय. इथून चांगल्या खेळीची अपेक्षा राहील. समोर आपल्याच गावचा संघ आहे. मात्र आपण जर का पाहिलं गेलं खरड ए संघाला जर का नमवायचं असेल तर खरड बी टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल. खऱ्या अर्थाने उद्याची लॉस देखील तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेन. या षटकाच्या अखेरीस ते लॉस देखील आपल्यापर्यंत जरूर पोहोचवले जातील. सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं या षटकातील जवळपास आपण पाहिला गेला 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. हे 2 चेंडू जसे संपतील त्यानंतर मात्र उद्याचा लॉर्ड्स आपल्यापर्यंत जरूर पोहोचवलं जाईल. अद्यापर्यंत संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त आपण पाहतोय एका अंकावरती 2 गडी बाद असताना खरड बी टीमला आपण पाहतोय. यावेळेस बॅटची लिडिंग नशिबाची साथ. लॉंग स्टॉपला चेंडू नॉन स्टॉप चेंडू फरार. धावा करतोय 5 अंकावरती. जर का अशा रीतीनं बॅटिंग राहिली चौकार षटकारांची भाषा बोलल्या तर खरड बी संघ देखील क्षमता ठेवू शकतो खरड ए संघाला नमवण्याची. आणि इथून पावलं गेल्या षटकातील अंतिम चेंडू फेकला जाईल. समोर फलंदाज आपण पाहतो यावेळेस खऱ्या अर्थानं ध्रुव ज्याच्या बॅट मधून हा चौकार आपण पाहिलाय आणि इथून त्याला देखील संधी निर्माण झाली आणि त्या संधीचं सोनं करणं देखील फार महत्वाचं असेल आपण पाहतोय. अंतिम चेंडू या षटकातील. यावेळेस फटका सुंदर समालोचन कक्षाला सलामी देणारा आपण पाहतोय. एक टप्पा चेंडू सीमा पार शानदार चौकार. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय 9व्या अंकावरती. आपण जर का पाहिलं गेलं लाईव्हच्या माध्यमातून मॅचेस पाहत असतील उद्याचे लॉर्ड्स आपल्यापर्यंत पोहोचवतोय. उद्या खऱ्या अर्थानं पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल संघर्ष 11 नारायण आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल आशय. आज सामना ठीक आपण पाहिलं गेला 4 वाजता चालू होईल दोन्ही टीमना. मात्र उद्या ठीक संध्याकाळी 4 वाजता रिपोर्टिंग साधायच्या. दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल नेवाळे आणि त्यांच्या अगेन्स्ट शिरवल्या. हा सामना खऱ्या अर्थानं 4 वाजून 45 मिनिटांनी आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा सामना खिडकाळी बी त्यांच्या अगेन्स्ट वेलकम उसाडण्या. हा सामना ठीक 5:30 वाजता आपल्याला पाहायला मिळेल. चौथा सामना खांदा त्यांच्या अगेन्स्ट राजाराणी घोट. हा सामना ठीक 6 वाजून 15 मिनिटांनी. 5वा सामना आंबे ए आणि त्यांच्या अगेन्स्ट नावाली बी. हा सामना ठीक 7 वाजता राहील. आणि अंतिम सामना उद्याच्या दिवसामध्ये गोरपे आणि चिंचवल्या. या सर्व संघांनी उद्या वेळेवरती यायचे आहेत. हा उद्याचा लॉस होता तो तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला आपण पाहतोय. लक्ष विद्या मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये 9 बनल्यात. आता समीकरण राहिलं येणारे 12 चेंडू आणि तब्बल गरज असेल आपण पाहतोय 12 चेंडू आणि 32 धाव संख्येची गरज. पहिला चेंडू ब्लॉकरला फेकला आपण पाहतो. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अनिलला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकामध्ये मात्र इन्व्हाइट केलं आपण पाहतोय कारण आव्हान भरपूर कठीण होत चाललं. 11 चेंडू आणि 31 धाव संख्येची गरज आहे. इथून मात्र खरड बी टीमला जर का विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर इथून चांगली बॅटिंग करणं फार अपेक्षित राहील. अन्यथा सामना आदर्श खरड संघ जरूर विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. यावेळेस फटका फसला जातोय. भरपूर काळ चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पोहोचलाय. मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू भूमीला दान झाला आणि तोपर्यंत 2 धावा सहजरीतीने कंप्लीट झाल्यात आणि संघ पुढे सरकला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं ओमसाई MTC वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि आतापर्यंतचा इतिहास सांगितला जातोय की या स्पर्धेमध्ये तब्बल 20,000हून अधिक लोकांनी ही स्पर्धा पाहिली गेल्या. खऱ्या अर्थाने याचा सर्व श्रेय जाईल जे बोले क्रिकेट संघ कुशिवलेला ज्याने घेतलेली प्रचंड मेहनत आणि आपण पाहिलं गेली स्पर्धा भरवण्यामध्ये त्यांचं भरपूर चांगलं यश प्राप्त झालं आपण पाहतोय. सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण आपण पाहिलं गेले मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवलं जात आहे. यावेळेस आपण पाहतोय खरड बी टीमला 9 चेंडू आणि तब्बल 28 धाव संख्येची गरज आहे. नऊ चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज. जबरदस्त चेंडू अपील पंचाने अपील उचलून धरले लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद.
संघर्ष करायचा असेल तर या षटकातील या अंतिम 2 चेंडूवरती 2 प्रहार करणं फार महत्वाचं राहील. समोर फलंदाज बंटी ऑन स्ट्राईक वरती गोलंदाजावरती देखील दबाव आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 8 मध्ये 28 बनवायचे आहेत. अनिलला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती खऱ्या अर्थानं, कारण या 2 चेंडूवरती फलंदाजांना जर का अटॅकिंग मोड मध्ये बॅटिंग केली तर सामन्यात नक्कीच चांगला पाहायला मिळेल. मात्र तसं घडणार नाही. या सुंदर चेंडू रिलीज केला आपण पाहतोय, यॉर्कर चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये हा डॉट चेंडू. कौतुक करेन आनंद अनिल या गोलंदाजाला आपण पाहतोय, अप्रतिम कमबॅक केलं मैदानाच्या आतमध्ये आणि सामना कुठे का होईना वरचं टरत असताना 7 चेंडू आणि तब्बल 28 समीकरण. या चेंडूवरती कोणत्याही परिस्थितीत षटकार येणं फार महत्वाचं राहील, तरच सामन्यामध्ये मजा येईल. आणि यावेळेस पाहावं लागलं शरीराचा वेध घेणार आणि पुन्हा एकदा पंचाने अपील उचलून धरली. लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. बघा जर का खेळाडूला जास्त दुखापत असेल तर त्या ठिकाणी बघा पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद आहे, नवीन फलंदाज येऊ द्या. 6 चेंडू आणि समीकरण राहिले तब्बल 28 धावा. VRCC उसाटणे टीमचे कॅप्टनला विनंती असेल की आपण देखील टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचं. खऱ्या अर्थाने यामधून विजय संघ तुमच्या अगेन्स्ट अंतिम लढत खेळेल आणि ती लढत असेल पहिल्या किंवा दुसऱ्या ट्रॉफीसाठी. म्हणजे यानंतरचा सामना भरपूर चांगला पाहायला मिळेल आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचे. 6 चेंडू आणि बनवायचे तब्बल 28 धावा. या 28 धावा बनल्या जातील की वाचवल्या जातील हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं फलंदाज आपण पाहिल्या गेला विनीतनं सलग 2 षटकार ठोकल्या, तर आपण पाहिल्या गेला प्रवीण दादा मात्रे याचकडून तब्बल आपण पाहतोय 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मात्र संधी चालून आली विनीतसाठी. सामना जरी गमावला तरी हरकत नाही, मात्र जर का 2 षटकार माजले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला मिळेल. म्हणजे त्याचा पैसा वसूल होईल आणि त्यासाठी प्रयत्न. मात्र फटका फसला जातोय, चेंडू भूमीला दान झालाय. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेलं बक्षिसांची लयलूट जशी झाली फटका देखील तसा सजवला होता, मात्र प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. आणि आता आपण समीकरण पाहतोय 5 चेंडू आणि तब्बल 26 धावसंख्येची गरज. एकतर्फी सामना असं होईल का हे देखील पाहावं लागेल. शॉट टापलेन फटका फसला जातो आपण पाहतोय. सचिन त्या ठिकाणी तैनात आहे आणि जबरदस्त विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. आपण पाहतोय पूर्णपणे आपण जर का पाहिल्या गेला आदर्श खरं टीमने जबरदस्त कामगिरी दाखवल्या आणि इथून मात्र कुठे का होईना विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आपण पाहतोय. उर्वरित औपचारिकता बाकी असेल 3 चेंडू आणि तब्बल 26 धावसंख्येची गरज. अशक्य असं आव्हान शिल्लक राहिले आपण पाहतोय आणि इथून पाहावं लागेल शॉट ऑलफ्लेन त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. वाईडिश लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षण नाही आणि चेंडू एक टप्पा घेत सीमा पार. थँक्यू डी से बात आपण चला VRCC उसाटणे संघाचा संगणक लगेच आमच्यापर्यंत जोडायचा, कारण यानंतर आपली लगेचच लढत होईल मैदानाच्या आतमध्ये.
खऱ्या अर्थानं सामना एकतर्फी आपण पाहतोय, कारण सामन्यामध्ये जसं रंग भरायचे होते तसं रंग भरले गेले नाही या, कारण आदर्श खरड टीमने जबरदस्त कामगिरी केली आहे. आणि आता इथून एका चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये आणि तब्बल 21 धावसंख्येची गरज. अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने यावेळेस अतिशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती या. आशिषला आपण पाहू शकाल. आणि इथून मात्र लाईन खराब आहे पंच सांगत असताना अद्यापही अंतिम चेंडू एक मात्र फेकी करावा लागेल. खऱ्या अर्थाने उसळणे टीमचे कॅप्टन देखील आले गेलेत आणि यामधून विजयी संघ त्या संघाच्या अगेन्स्ट आजच्या रात्रीतील अंतिम सामना खेळेल. खऱ्या अर्थाने आज जर का पाहिल्या गेल्या अतिशय चांगले सामने पाहायला मिळाल्या आणि इथून मात्र सामना जिंकला आदर्श खरड संघ. अभिनंदन, हार्ड लक. खरड बीड संघ आपण फाईट अप्रतिम दिल्या, मात्र शेवटच्या मुवमेंटला तुमचे प्रयत्न थोडेसे कमी पडल्या, मात्र तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, तुमचं देखील गोडचं कौतुक. एक मॅन ऑफ द मॅच होती, रोहित होता ती मॅन ऑफ द मॅच, त्याला देखील विनंती असेल खरड बीचा ती घेण्यासाठी आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे नामांकन जाईल. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सचिन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खरड टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. थँक्यू स्वप्नील सर. चला विकी आदर्श खरड या संघाचा संगणक विकी यायचा आपण लगेचच, कारण VR उसाटणे संघाचा संगणक आमच्यापर्यंत